नमस्कार, स्वागत आहे तुमचं टेस्टी फूड रेसिपीजमध्ये। तर आज आपण बघणार आहोत शाही पनीर। शाही पनीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 6 ते 7 लसूण पाकळी, 1 इंच अद्रक घेतला आहे, 5-6 काजूचे तुकडे, इथे 4 मीडियम साईजचे टोमॅटो मी घेतलेले आहे आणि 2 मीडियम साईजचे कांदे। त्यानंतर गरम मसाल्यांमध्ये 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 2 लवंग, 2 हिरवी इलायची घेतलेली आहे। तर हे सर्व साहित्य आता आपण भाजून घेऊया। मसाला भाजून घेण्यासाठी इथे मी 1 चमचा तेल वापरणार आहे आणि चमचाभर बटर टाकून घेणार आहे त्यात। हे बटर छान मेल्ट झाल्यावर आपण यात बाकीचे मसाले फ्राय करून घेऊ। बटर इथे छान, तर इथे मी लसणाच्या पाकळ्या टाकून घेते, अद्रक, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि हे बाकीचे जे जिन्नस आहेत हे नंतर टाकूया आपण। आधी हे कांदा टोमॅटो हे सर्व भाजून घेऊ आणि बाकीचे मसाले नंतर टाकूया। हे छान मऊ होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचे। कांदा टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। आता यात आपण ना हे काजू आणि गरम मसाले हे पण टाकून घेऊ, मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून ना हे आपण जरा शिजवून घेऊ। थोडंसं पाणी आणि थोडं मीठ टाकून घेते। एक वाफ काढून घेऊ। तोपर्यंत आपण आहे ना लच्छा पराठा बनवण्याची तयारी करून घेऊया। जोपर्यंत आपले ग्रेव्हीचे मसाले तयार होत आहेत तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊ। तर या ठिकाणी मी 2 कप, ह्या कपाच्या मापाने 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हा 1 कप मैदा घेतलेला आहे आणि हा एवढाच कप भरून मी दही घेणार आहे। तर या ठिकाणी मी हे कपभर दही घेतलेलं आहे, हे पण आपण टाकून घेऊ। दही घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हा चमचाभर मी यात बेकिंग सोडा टाकलेला आहे। आता थोडीशी साखर टाकून घेऊ आपण यात। तुमच्याकडे पिठी असेल तर पिठी वापरा। तर हे सर्व आता मिश्रण आपण एकत्र करून छान हा गोळा तयार करून घेऊ। ही कणिक व्यवस्थित मळून घेऊया। तर हा आपला पिठाचा गोळा मळून झालेला आहे। याला तेल लावून आपल्याला एक अर्धा तासासाठी मुरवत ठेवायचा आहे हा। तर मी इथे तेलामध्ये थोडं मळून घेते आणि अर्धा तास याला आपण असंच ठेवूया। ठिकाणी कांदा टोमॅटो छान आपला परतून झालेला आहे आणि हे थंडही झालेलं आहे आता। तर आपण ना हे आता मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेऊया, याची छान ग्रेव्ही बनवून घेऊ आपण। या ठिकाणी मी आता ह्याच पॅनमध्ये पुन्हा फोडणी करून घेणार आहे। तर पॅन गरम झाल्यावर त्यात पुन्हा 2 चमचे तेल आणि 1 चमचा बटर मी टाकून घेते। तेल टाकून घेतलेलं आहे। बटर चांगलं मेल्ट करून घेऊ आपण। आता यात आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ग्रेव्हीसाठी ते टाकून घेऊया।
आणि या पद्धतीनं एकदम स्मूथ वाटून घ्यायचं आहे, एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। तर हे आपण टाकून घेऊया। आणि हे परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता ही ग्रेव्ही छान परतून झालेली आहे, आपलं वाटण छान परतून झालेलं आहे, तेल सुटेपर्यंत चांगलं परतलं गेलंय। आता यात आपण सगळे सुके मसाले टाकून घेऊ, जे आपले बेसिक मसाले ते सगळे टाकून घेऊया। आणि गरम मसाला पावडर टाकणार आहे मी यात, बाकीचे लाल तिखट, हळद, धना पावडर हे सर्व। आणि गरम मसाला। तर गरम मसाला जास्त नाही वापरला, एक फ्लेवरसाठी थोडा वापरलाय, कारण ऑलरेडी आपण वाटणामध्ये खडे मसाले सुद्धा वापरलेले आहेत, तर मग ते एकदम जास्त नको व्हायला गरम मसाला, त्यामुळे थोडासाच वापरलेला आहे मी। आता यात आपण थोडं पाणी ॲड करून घेऊ, आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या हिशोबाने। ग्रेव्हीची ही कन्सिस्टन्सी मला हवी आहे, त्या हिशोबाने मी पाणी ॲड करून सर्व मसाले सर्व एकजीव करून घेतलेले आहे, एकत्र करून घेतले। आता यात मी चवीनुसार मीठ टाकून घेते। आता ही ग्रेव्हीला आहे ना छान उकळी आलेली आहे, आपण यात पनीरचे क्यूब्स टाकून घेऊ। तर हे 200 ग्रॅम पनीर मी घेतलेलं आहे, त्याचे चौकोन तुकडे करून घेतले। तर हे आपण ग्रेव्हीमध्ये सगळं एकत्र करून घेऊ। तर या ठिकाणी माझ्याकडे घरात फ्रेश क्रीम होती, ती मी इथे वापरते। फ्रेश क्रीम टाकल्याने छान टेक्स्चर येतं पनीरला, त्यामुळे असेल तर नक्की टाका। या पद्धतीने आपलं शाही पनीर इथे तयार झालेलं आहे। तर हे सर्व एकत्र करून आहे ना मी फक्त 5 मिनिटं वाफ काढून घेणार आहे। स्लो गॅसवरच ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी। या ठिकाणी मस्त दणदणीत अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि आपलं शाही पनीर तयार झालेलं आहे। आता आपण मसाला लच्छा पराठा कसा बनवायचा ते बघूया। तर या ठिकाणी मी यात 1 चमचा बटर घेतलेला आहे, हे जास्त गरम नाही करायचं आहे, मेल्ट झाले। आता मी गॅस बंद करते आणि यात मी बारीक लसूण म्हणजे मी चिरून घेतलेला आहे, लसूण आणि कोथिंबीर हे या मी बटरमध्ये घालून घेणार आहे। लसूण आणि कोथिंबीर मिक्स करून घेणार आहे। हे पूर्ण कोमट झालेलं आहे, त्यात मी अर्धा चमचा भर लाल तिखट टाकून घेते इथे मी अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकणार आहे याच्यामध्ये। हे पूर्ण कोमट झाल्यानंतर मी टाकते, नाहीतर सर्व हे जळून जाईल। आपल्याला हे फक्त गरम करायचं आहे बटरमध्ये। आता हे मगाशी भिजवलेलं पीठ आपलं चांगलं मुरलेलं आहे। आता आपण याचे लच्छा पराठा बनवायला घेऊया। याचे छान जाळी सुटते, हे छान मी एकदम मळून घेते, परत थोडंसं तेल टाकून। तेल टाकून चांगलं मळून घेते। त्यापेक्षा थोडा मोठा घ्यायचा आहे आपल्याला गोळा आणि हे पूर्ण चपातीसारखं गोल लाटून घेणार आहोत आपण।
चपाती पूर्ण असं लाटून झाली आहे। याच्यावर आता आपण हे सगळं लसूण आणि बटरचं जे मिक्सचर आहे ते सगळीकडे लावून घ्यायचं आहे आपल्याला, असं पसरवायचं आहे हे। या पद्धतीने सगळीकडे मी हे पसरवून घेतलेलं आहे बटरचं मिक्सचर। आता हे आपल्याला लच्छा पराठा बनवायचा आहे, तर आपण हे असं त्यासाठी अशी घडी फोल्ड करत करत आपल्याला हा पूर्ण गोळा तयार करायचा आहे। आणि याला आपण असं राऊंड करून घ्यायचं आहे आता या पद्धतीने, असं थोडं स्ट्रेच करून असं गोल गोल गोळा बनवायचा आहे। जास्त दाबून नका करू त्याची, नाहीतर लेअर पडणार नाही। हलक्या हाताने एकदम फोल्ड करायचा आहे आणि हा आपल्याला पुन्हा लाटून घ्यायचा आहे आता। थोडा जाडच ठेवायचा, एकदम पातळ नाही लाटायचं आहे आपल्याला। या पद्धतीने आपल्याला लाटून झालेला आहे, आपण भाजून घेऊया। याला वरतून असं बटर लावून छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो आतमध्ये चांगला भाजला जाईल आतपर्यंत, नाहीतर आतमध्ये कच्चं राहील फास्ट गॅसवर जर भाजला तर। त्यामुळे मीडियम टू स्लो वरती हे भाजून घ्या। दोन्ही साईडने व्यवस्थित बटर किंवा तेल